हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो आज व्हिडिओ आणि स्वयंपाकाला सुरुवाती जरा उशिराच झालेली आहे. सो अक्षरशः 7:30 वाजलेले आहे आणि उशीर होण्याचं कारण हेच की रात्री चिवला आणि वेदांतला जे आहे ना खूपच जास्त खोकला झाला होता आणि चिवला तर भरपूर ताप होता. त्यामुळे म्हणजे रात्री माझी पाहिजे तशी झोप झाली नव्हती. म्हणजे मुलांना बरं नसलं की आपल्याला रात्रभर काही झोप लागतच नाही आणि हे फिलिंग्स एक आई नक्कीच समजू शकते. सो तसं झालं होतं, त्यामुळे थोडंसं सकाळी उठायला उशीर झाला. सो वेदांतला फक्त खोकल्याची सुरुवात होती. म्हटलं त्याला शाळेमध्ये पाठवून देते आणि चिवला तर काही पाठवत नाही, कारण तिला आत्ताही खूप ताप आहे. त्यामुळे चांगला हेल्दी असा ब्रेकफास्ट करून घेऊया म्हटलं, जेणेकरून आम्हालाही खाता येईल आणि मला टिफिनवरही देता येईल. सो इथे मी बटाटे उकडायला ठेवले होते. छान स्वतःचं आवरून झाल्यानंतर बटाटे पण छान उकडले होते. म्हटलं चला आता काढून घेते, कारण माझ्याकडे वेळच नव्हता, म्हणून मला गरम गरमच बटाट्याचं पील इथे काढून घ्यावं लागत आहे. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे हाऊसवाईफची अशीच कसरत असते. म्हणजे गरम असो काही असो, आपल्याला जर घाई असली तर मग आपल्याला कुठलाच काही लागत नाही. सो माझे हात थोडे भाजत होते. म्हटलं चला काही हरकत नाही, तसंही थंडी भरपूर आहे त्यामुळे तेवढं काही जाणवत नव्हतं. सो इथे बटाटे जे आहेत ना मी असं मॅश करून घेते, कारण पराठे करताना माझ्या मुलांना स्टफिंग केलेले पराठे अजिबातच आवडत नाही. म्हणजे वेदांचं असं असते की मम्मी भाजी खाल्यासारखं वाटतात ते. त्यामुळे मग मी काय करते ना, अगदी पूर्ण चपात्याला लागणारा जो गव्हाचं पीठ असतो ना, तो वगैरे सगळं एकत्र मिक्स करून असं चपात्याचं पीठ जसं मळतो तसंच मी हे पराठ्यांचं पीठ जे आहे ते मळत असते. सो माझं एक एक बटाटा इथे छान मॅश करून घेतला. त्यामध्ये 2 वाटी मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकली, म्हणजे पराठ्यांना चव थोडी छान येणार आणि मुलंही इंटरेस्ट देऊन खातात. तसंही कस्तुरी मेथी घेऊन असते माझ्याकडे आणि बऱ्याच वस्तूमध्ये आपण काही टाकू नाही शकत, म्हणून ती तशीच पडून असते, म्हणून मी पराठ्यांमध्ये आवर्जून टाकत असते. त्यानंतर इथे मी धण्याचं पावडर टाकलं 1 चम्मच, 2 चम्मच बेसन टाकलं, थोडंसं ओवा टाकला. ओव्याने टेस्ट खूप छान खमंग येत असतं. त्यानंतर 2 चम्मच मीठ घातला आणि 1.5 चम्मच इथे तिखट घातलेला आहे. सो मिरची अवॉइड करते, कारण वेदांतला मिरची टाकलेले पराठे किंवा कुठलीही वस्तू त्याला मिरचीची आवडत नाही. सो त्यामुळे मग इथे मिरची अवॉइड केली आणि थोडंसं हळद, थोडंसं माझ्याकडे भाजीचा मसाला होता ते टाकून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर जी आहे ना थोडे बारीक कट केली छान आणि आता मस्त असं गोळा तयार करून इथे पराठे बनवून घेते आहे. आणि वेदांचं असं असते की मम्मा काहीतरी किचनमध्ये करत आहे आणि तो लुडबुड करणार नाही, असं तर काही होणारच नाही. सो तो येऊन बसला होता, तर म्हटलं त्याला की जा तू तुझं आवरून घे, तुझी बॅग वगैरे भरून घे. तसंही तो स्वतः आवरते, म्हणजे युनिफॉर्म घालणे, बॅग आवरणे, सगळं ते कामं जे आहे तो स्वतःच करत असते. सो त्याला मी बॅग आवरण्यासाठी पाठवली. सो फटक्यात तो बॅग म्हणजे आवरून आला पण आणि परत येऊन बसला आणि त्याला मज्जा येते किचनमध्ये. म्हणजे मम्मा काहीतरी करताय तर आपणही काहीतरी हेल्प करावी, किंवा नको त्या गोष्टी मम्माला सांगून म्हणजे मम्माचं टाईम वेस्ट करायचं. म्हणजे मम्माला अजून म्हणजे छान वाटते स्वयंपाक करताना त्याची बडबड ऐकण्यासाठी, नाही का. म्हणजे भरपूर क्वेश्चन विचारते, हे काय आहे, हे कसं करतात, ते कसं करतात, मग मी करू लागू का, आणि अशाच भरपूर गोष्टी त्याच्या किचनमध्ये ज्या आहेत ते सुरू असतात. कधी कधी तर मलाही चिडचिड होते की मला म्हणजे पटपट मला आवरायचं आहे आणि याचंच मध्ये मध्ये काहीतरी सुरू असते. त्यामुळे मग मलाही चिडचिड होते, पण मी इग्नोर करते. तसंही काय होते ना, मुलांना आपण असंही खूप घरातल्या कामामध्ये आपण बिझी राहतो, त्यामुळे पूर्ण म्हणजे वेळ तर आपण त्यांना देऊच शकत नाही. पण मग अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्यांना जवळ ठेवलं तर त्यांच्यासोबतही टाईम स्पेंड केल्यासारखं होते. सो रात्री झोप न झाल्यामुळे मला इतकं जळजळ वाटत होतं. सो त्यासाठी मी एक यूट्यूबवर असं बघितलं, ब्राह्मणी पावडर. सो त्याच्याने असं डोकं वगैरे थोडं शांत वाटते आणि झोपही म्हणजे येण्यात, चांगली झोप येण्यासाठी मदत होते. म्हणून अर्धा चमच मी पाण्यात टाकून पिऊन घेतली, कारण मला आज भरपूर कामं करायची आहे. सो अशा पावडर फॉर्ममध्ये येते आणि मी असे यूज अँड थ्रो डब्यामध्ये जे आहे ना ते भरून ठेवलं. सो कधी म्हणजे हे तर रात्री प्यायचं असते, पण मी दिवसा घेऊन घेतलं. त्यानंतर किचन मला पूर्ण क्लीन करायचं होतं. सो म्हणजे किचन काउंटर टॉप मी कसा क्लीन केला, काय केला, यावर एक ऑलरेडी व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे सेपरेट असा. तो बघितला नसेल तर नक्कीच बघून टाका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या पण व्हिडिओची मी लिंक देते आणि प्लीज करून माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मला तुमचा सपोर्ट भरपूर हवा आहे, म्हणून मला सपोर्ट करत जा. सो असं करून पूर्ण किचन काउंटर टॉप वगैरे छान असं पुसून घेतलं. सगळी भांडी कुंडी जी आहे ना, माझ्याकडे एक छान असं मायक्रोसॉफ्ट फायबर आहे, त्याच्याने पूर्ण पुसून काढते. म्हणजे काय होते ना, किचन काउंटर टॉपवर कुठलाच डस्ट नसतो आणि सगळं असं चकचक चकचक दिसत असतो. तर तुम्ही बघू शकता, अगदी 5-10 मिनटामध्ये मी हे सगळं काम आवरून घेतलं. छान किचन ओट्यावरची टाईल्स वगैरे सगळं असं पुसून घेतलेलं आहे.
रोज काय होते ना, म्हणजे बेड आवरायचं राहून जाते. म्हणजे चिऊचे पप्पा, चिऊ वगैरे झोपलेच असतात आणि त्यांच्या अर्धा तासाआधी मी उठते. त्यामुळे बेड माझ्या आवरून म्हणजे राहूनच जाते. म्हणून म्हटलं चला आता किचन आवरल्यानंतर बेडसुद्धा छान असं मस्त आवरून घेऊया. आणि मला बेडरूममध्ये बेड असं छान आवरलेलं दिसलं ना, तर मग बघा ना, म्हणजे बेडरूमचा लुकही खूप छान दिसतो आणि अगदी मन प्रसन्न होऊन जातं. सो असं होते ना, कधी-कधी खूप कंटाळा येतो. असं वाटतं की हे काम म्हणजे का करायचं, किंवा रोज-रोज तेच कामं. पण मी एक म्हणजे गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. एखादं काम आपण जर मनाने केला ना, तर बघा ना, आपोआप सगळेच कामं होऊन जाते. सो आली होती तर मी बेड आवरायला, पण मला थोडंसं म्हणजे टेबल असं दिसलं, थोडंसं डस्ट दिसली त्यावर. तर म्हटलं चला आता लगे हात याला पण छान चकचक करून घेते. सो यावर खूप जास्त काही सामान ठेवत नाही. पण असं होते, घरात लहान मुलं असले की कुठली ना कुठली वस्तू मग त्यांच्या हातात असली की तेच आणून ठेवतात. जसं पाण्याचं ग्लास झालं किंवा कुठलीही वस्तू असो, छोटी-मोठी वस्तू यावर येतच असते. मग मी काय करते ना, त्या वस्तू सगळ्या जागच्या जागी ठेवते. आणि घरामध्ये असं छान क्लीन सगळं असं जागच्या जागी वस्तू जर राहिल्या ना, मग मुलांनाही हळू सवय लागते. त्यांनाही असं वाटते की आपली मम्मा सगळं वस्तू जागेवर ठेवते, मग आपणही ठेवलं पाहिजे. आणि लहान असताना थोडं होते त्यांच्याने, म्हणजे थोडी समज त्यांना कमी असते, त्यामुळे त्यांना तेवढं कळत नाही. पण नेहमी आपण जर असं करत असलो की मग आपली हॅबिट त्यांना नक्कीच लागू शकते. सो इथे मी ट्रे ठेवलेला आहे, जिथे काही म्हणजे असं चटरपटर खायच्या वस्तू असतात, जे वेदांतच खात असतो घरात. बाकी चटरपटर तर कोणाला काही आवडत नाही तेवढं विशेष, आणि मलाही आवडते. कारण मला असं चटरपटर दिवसभर काही ना काही मी खातच असते. त्यासाठी मी हे आमच्यासाठी स्पेशली ते ट्रे ठेवलेलं आहे. त्यानंतर माझे काही बुक्स आहेत, म्हणजे जे काही मी दुपारच्या वेळेमध्ये रीड करत असते, सो ते मी इथेच ठेवत असते. त्यानंतर मेडिसिन बॉक्स आहे, म्हणजे सध्या तरी चिवला वेदूला औषध द्यायचे आहे तापाचं, सर्दीचं, त्यामुळे मी इथेच ठेवलेले आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, म्हणजे छोटीशी क्लिनिंग असते, खूप जास्त नाही, पण मस्त दिसते. त्यानंतर हे छोटंसं मी रूम फ्रेशनर आहे, जे इथे ठेवलेली आहे, म्हणजे या छोट्याशा प्लांटरमध्ये ठेवली, जेणेकरून रूममध्ये खूप छान असं फ्रेशनेस येईल. त्यानंतर लगेच टेबल म्हणजे जसं क्लीन केलं तसं म्हटलं चला लगे हात आपण वार्डरोबसुद्धा क्लीन करून घेऊया. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की एकदा आपण सुरुवात केली ना, तर मग सगळ्या कामांमध्ये उत्साह येतो. आणि आपण इंडियन मम म्हटल्यावर तर आपल्याला प्रॉडक्टिव्ह, एनर्जेटिक तर राहावंच लागते. कारण घरातली काही कामं संपत नाही आणि घरातली कामं केल्याशिवाय आपल्याकडे पर्यायी नाही. त्यामुळे मग स्वतःला असं कुठेतरी रमवलं की बरं पडते. सो आता वार्डरोब तर छान क्लीन करून घेतला होता. आणि आमच्या घरचा म्हणजे हा कोपरा जो आहे ना, तो खूप जास्त खराब होत असते. जे जे म्हणजे माझं ड्रेसिंग टेबल, म्हणजे इथे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे. तेलाच्या बॉटली, लोशन, पावडर, क्रीम, सगळं ठेवलं आहे. आणि आमच्या घरामध्ये प्रत्येकाची क्रीम, प्रत्येकाचं तेल, प्रत्येकाचं पावडर असं वेगवेगळं आहे. त्यामुळे इथे भरपूर अशा बॉटली तुम्हाला जमा दिसत असतील. सो या सगळ्या आता या विंटर सीझनमध्ये तरी हे ड्रेसिंग टेबल असं भरभरून असतं. आणि मग असंच असते, सकाळी घाईघाईमध्ये सगळे काही वस्तू अशा खाली येत असतात, जे मग मी असं आवरत बसत असते. सो कधी-कधी सुटूनही जाते माझ्याने. कधी-कधी असं वाटते काय तीच कामं करायची नाही का. आणि ही रोज-रोज कामं करून कंटाळा येणं तर साहजिकच आहे. पण आपण अशी हॅबिट लावली स्वतःला, तर मग काहीच नाही, आनंद येते. असं वाटते की आपला हा म्हणजे कोपरा छान असं क्लीन दिसलं तर चांगलं वाटते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे छोटीशी क्लिनिंग केली आणि माझं बेडरूम बघा इतका चकचक दिसत आहे ना, की खूपच जास्त. सो हे बेडरूम क्लीन झाली होती. म्हटलं या दुसऱ्या बेडरूमला का सोडायचं, म्हणून मग इकडे पण आली मी. आणि एकच मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ आहे, ज्याने मी पूर्ण किचनसुद्धा पुसलं, किचनवरच्या वस्तूसुद्धा पुसल्या. त्यानंतर घरातल्या सगळ्या वस्तू याच्याने मी क्लीन करून घेत असते. खूप सॉफ्ट आहे आणि इझिली क्लीन होऊन जाते. म्हणजे थोडंसं गरम पाण्यामध्ये याला धुतलं की अगदी छान सगळ्या वस्तू छान पुसल्या जाते. सो हे सगळे प्लांटर जे आहे ते मी मिशोवरून ऑर्डर केले आहे, जेणेकरून इथं छान डेकोरेटिव्ह लूक येईल. आणि जसं माझ्याकडे म्हणजे या घरात तरी कुठेच म्हणजे कॅबिनेट नाही आहे, त्यामुळे वस्तू ठेवायला ना मला खूप प्रॉब्लेम होते. म्हणून अशा वस्तू ज्या आहेत ते दिसवतच ठेवावं लागते, कारण याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही. आणि जे काही बेड वगैरे आहे ते सगळे वस्तूंनी भरून आहे, त्यामुळे जेवढे शक्यतो मी इथेच ठेवत असते. आणि हा लग्नाचा बस्ता आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या माझ्या भावाची आता एंगेजमेंट आहे. तर हे सगळे म्हणजे कपडे आहेत लग्नाचे, माझ्या सासरकडच्या लोकांसाठी वगैरे घेतलेले कपडे आहेत. त्यांचे कपडे पण याच रूममध्ये आहे. सध्या ही रूम खूप अस्ताव्यस्त आहे, म्हणून पूर्ण लूक मी या रूमचं तुमच्यासोबत शेअर नाही करत. तर इथे
कोपऱ्यामध्ये एक अलमारी लावली आहे, जी मला लग्नात गिफ्ट आली होती. खूप जुनी होती, म्हणजे 12 वर्ष कंप्लीट झाले होते, म्हणून मी याला नाही का छान असा वॉलपेपर लावला. तर तो पण मी Meeshoवरून बोलवलेला आहे आणि पेपर लावल्यामुळे ही अलमारी ना खूप छान अशी नवीन चकचक दिसत असते. सो हे सगळं असं पुसून काढलं, छान असं सगळं चकचकीत करून घेतलेलं आहे. त्यानंतर भूक खूप जोराची लागली होती आणि चिवला मला तिला औषध पण द्यायची होती, म्हणून तिच्यासाठी मी इथे मस्त मसाला खिचडी जी आहे ती बनवून घेते आहे. आणि मसाला खिचडी म्हणा, मसाला भात म्हणा, हवं ते नाव तुम्ही देऊ शकता. अगदी साधी, सोपी, फटक्यात होते आणि काही तेवढं टेन्शन नसतं. त्यामुळे इथे मस्त अशी झणझणीत खिचडी मी इथे बनवून घेते आहे. चला, मस्त अशी झणझणीत खिचडी बनवून घेतलेली आहे. खिचडी छान फोडणी घातली, यामध्ये गरम पाणी टाकलं जेणेकरून लवकर खिचडी होईल आणि मस्त आम्ही जेवण करू. तर चला मग, यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.